हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील मराठवाड्या भागातील हिंगोली या जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगातलं 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो। आणि आपण बघताय दर्शनासाठी प्रचंड अशी लाईन या ठिकाणी लागलेली आहे। आणि या ठिकाणी हे औंढा नागनाथाचं असं प्रसिद्ध असं मंदिर आपण बघतोय। या औंढा नागनाथाच्या कथा मित्रांनो अशा अनेक कथा आहेत की हे दारुक वन म्हणून प्रसिद्ध होतं की या ठिकाणी पूर्वी दारुक राक्षस हा खूप मोठा शक्तिशाली राक्षस होता आणि त्याची पत्नी ही शिवभक्त होती, पार्वती मातेची अतिशय भक्त होती आणि तिने घनघोर तपस्या करून या ठिकाणी पार्वती मातेला प्रसन्न केलं होतं। आणि त्यामुळं या ठिकाणी या दारुक राक्षसाने त्यांच्या पत्नीला मोठी शक्ती प्राप्त झाली होती आणि त्यामुळं तिचा पती राक्षस दारुक राक्षस हा प्रचंड मोठा। या ठिकाणी आपण मंदिराचं नक्षीकाम बघताय आणि दारुक राक्षस हा अतिशय लोकांवर अन्याय अत्याचार करायला लागला। त्यांनी काही शिवभक्त ब्राह्मणांना सुद्धा बंदिस्त केलं आणि त्यांना ठार मारायचं असंही त्यांनी ठरवलं होतं। आणि ज्या वेळेला तो त्या ब्राह्मणांना ठार मारण्यासाठी आला त्यावेळेला स्वतः महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि महादेवाने त्या दारुक राक्षसाचा वध केला अशी ही कथा आहे। आणि मग ब्राह्मणांनी नंतर महादेवाला की आपण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या रक्षणासाठी जनकल्याणासाठी आपण या ठिकाणी स्थापित व्हावं अशी मागणी केल्यानंतर मग ब्राह्मणांच्या इच्छेखातीर या ठिकाणी हे शिवलिंगाची त्यावेळेला स्थापना झाली। त्यानंतर मित्रांनो अशी कथा आहे की पांडव या अज्ञात काळात या ठिकाणी वनवासाला त्यांनी वास्तव्य केलं होतं आणि त्यावेळेला पांडवांनी या ठिकाणी त्या पांडव काळात या ठिकाणी असंही म्हणलं जातं की पाची पांडवांनी या ठिकाणी काही दिवस वनवास या ठिकाणी घालवला, तो काळ घालवला। आणि युधिष्ठिर राजे हे पांडवाचे युधिष्ठिर हे प्रचंड शिवभक्त असल्याने त्या काळात त्यांनी या ठिकाणी पांडवांनी ज्या गायी पाळल्या होत्या त्या गायी या ठिकाणी संध्याकाळी फिरून चरून या ठिकाणी इथं जवळच असलेल्या एका नदीमध्ये रात्री दूध आपोआप विसर्जन करायचं त्या नदीत जाऊन। आणि हे युधिष्ठिर राजांनी बघितल्यानंतर त्याला फार कुतूहल वाटलं आणि त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तर जसं महादेवाच्या पिंडीला आपण दूध घालून अभिषेक करतो, गायी अशा उभा राहून या पिंडीला अभिषेक घालायच्या। आणि हे युधिष्ठिरच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेला युधिष्ठिर राजांनी या शिवलिंग शोधून काढलं आणि भव्य असं त्या काळात एका रात्रीत हे भव्य असं मंदिराचं बांधकाम केलं अशी ही कथा या ठिकाणी सांगण्यात येते। त्यानंतर आपल्या सर्वांनाच माहीत असलेलं अतिशय सगळ्यांना प्रिय अशी कथा संत नामदेव महाराज। संत नामदेव महाराज आणि संत नामदेव महाराजांचे गुरु येसोबा खेसर हे येसोबा खेसरांचं गाव आहे। आणि संत नामदेव महाराज या ठिकाणी येसोबा खेसर यांना गुरु करण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या मंदिर परिसरात येसोबा खेचर यांचंही मंदिर आहे, नामदेव महाराजांचं मंदिर आहे। आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की पश्चिमेकडे खरं तर या मंदिराचं प्रवेशद्वार कधी उत्तर आणि पूर्व या दोनच दिशेला महादेवाचे स्थान असतात। परंतु या औंढा नागनाथाचं मंदिराचं जे प्रमुख दर्शनी प्रवेशद्वार आहे पश्चिम दिशेला आहे। तर त्याची कथा अशी आहे की एकनाथ महाराज या वेळेला या ठिकाणी आलते औंढा नागनाथला आणि या ठिकाणी ते कीर्तनाला पूर्वेकडं उभे राहिले होते
तर इथल्या काही लोकांनी पूर्वेकडे तुम्ही कीर्तन करू नका, तुम्ही पाठीमागं मंदिराच्या जाऊन कीर्तन करा असं सांगितलं. आणि त्यावेळेला प्रत्यक्षपणे हे मंदिर पूर्ण फिरून त्याचं प्रवेशद्वार नामदेव महाराज ज्या ठिकाणी कीर्तन करत होते अशी नामदेव महाराजांची आघात शक्ती होती. आणि तेव्हापासून या मंदिराचं प्रवेशद्वार हे या ठिकाणी पश्चिम दिशेला असं हे अत्यंत जागरूक असं मंदिराचं या ठिकाणी हे अशी हे पवित्र असं 12 ज्योतिर्लिंगातलं 8वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ज्योतिर्लिंग आहे. म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी या महाराष्ट्रातलं असलेलं अतिशय प्रसिद्ध असं जागृत देवस्थान राहत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.